गावाने बकऱ्याच्या गावाने ग बकऱ्याच्या गावाने तुझा गुल्लालू डोंगर डोंगर ग गुल्लालू डोंगर तुझा गुल्लालू डोंगर गुल्लालू थायलंडमध्ये आता आम्ही आहे थायलंडमध्ये चाललेलो आहे. इकडे पण इलेक्ट्रिक ऑटो आहेत आणि आता आम्ही फिरत आहे. आमच्या बरोबर आहेत हे आम्ही सगळी गँग आहे थायलंडमध्ये फिरणार आहे. सो आता आम्ही आहे थायलंडमध्ये आता आम्ही इकडे आहे. सगळी पोरं आलेली आहेत थायलंडमध्ये. नेपाळच्या फ्लाईट होती ना रे. हा ना, नेपाळच्या फ्लाईट करून आपण सस्त्यामध्ये आलो थायलंड. कंबोडियन मंदिर आहे. हा कंबोडियाला आलेलो आहे आम्ही आता. खूप अशी छान वास्तू आहे. कंबोडियन मंदिर आहे. थायलंडमध्ये कंबोडियन मंदिरची अशी छान अशी कलाकृती दाखवलेली आहे. आणि आमच्या बरोबर फिरत आहे जनावर शेषनाथ म्हात्रे यांची सगळी फॅमिली वर्ग इकडे आहे. आणि पाहू शकता किती छान असं आहे. बाबा यो नीलकंठवर्णी आहे. नीलकंठवर्णी खतरनाक. सो व्हिएतनामी लोक पण इकडे आहेत. व्हिएतनाममध्ये आम्ही आता आहे आणि इकडे खूपच असं छान असं हे केलेलं आहे. दृश्य बघा तुम्ही, खूप छान असं. आपण इथून तर घेऊ शकतो ना. ही आहे गौतम बुद्धांची जन्मभूमी, जिकडे त्यांचा जन्म झालेला आहे. तिकडे आता आम्ही जात आहेत. ही आमची सगळी गँग चाललेली आहे. शांत घे ना जरा. गौतम बुद्धांचं जन्मस्थान हे आहे. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे.
त्यामुळे आतमध्ये आम्ही व्हिडिओ काढली नाही. ॲज इट इज म्हणजे ते जे राहत होते, त्यांचा जो राजवाडा होता, जिकडे त्यांचा जन्म झाला, तो स्थान इथे आहे. सर्वात जास्त लोक व्हिएतनामी, थायलंड, इंडोनेशियन, गौतम बुद्ध या झाडाखाली तपश्चर्या करायला बसायचे. यांनी इकडे ध्यानस्थ असे राहून इथे ध्यान करायला बसायचे आणि इथेही त्यांनी तपश्चर्या केलेली. हे असे ठिकाण आहे, हे जवळच त्यांच्या जन्म ठिकाणाच्या जवळच आहे, जिकडे ते ध्यान करायला बसायचे. हो, इकडे आता आमच्या गावाला भेटलेले टायगर करा इकडे आलेली आहे सगळी फिरायला. सगळ्यांचं घेतलेलं आहे, सगळी आलेली आहेत. जे सगळ्या आमच्या आया बहिणी, मावशा काक्या सगळ्या फिरायला आल्या नाही. या इकडे व्हिएतनामच्या मावशा काक्या आहेत. हँगिंग पूल.